हाय फ्रेंड्स, कसं मी आहे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 24 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर दरवर्षी 22 जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नाथन स्मिथ याने जून 2026चा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकलेला आहे. पुढे पाहूया. जून 2026साठी ICC वुमन प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार इंग्लंडची स्टार सलामीवीर डॅनी वॉट हिने जिंकलेला आहे. पुढे पाहूया. 14वी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढे पाहूया. वाहतुकीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने केंद्र सरकारच्या परिवर्तन या योजनेला मंजुरी दिलेली आहे. पुढे पाहूया. नवी दिल्लीत पार पडलेल्या 17व्या कृषी नेतृत्व परिषद 2026 मध्ये फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी गुजरात राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार 2026 देण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. पॉलिसी बाजारने ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांची त्यांचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून अधिकृतपणे नियुक्ती केलेली आहे. उत्तराखंडमधील पहिले GI टॅग्ड उत्पादन दालन हल्द्वानी येथे सुरू करण्यात आले आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॉरिशस देशाला अधिकृतपणे 111वा सदस्य म्हणून सामील करून घेतलेले आहे. 111वा सदस्य. पुढे पाहूया. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील पहिल्या अर्बन नाईट सफारीला उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ येथे मंजुरी दिलेली आहे. पुढे पाहूया. इंडियन वाईल्डलाईफ इकोलॉजी कॉन्फरन्सची म्हणजेच भारतीय वन्यजीव पर्यावरणशास्त्र परिषद, त्यालाच आपण IWEC म्हणतो, याची दुसरी आवृत्ती हरियाणातील सोनीपत येथे आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे अजित डोभाल. स्पष्टीकरण पाहूया. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना यावर्षीचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमान्य टिळकांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जाईल. या पुरस्कारात 1 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शील्ड समाविष्ट असते. पुढे पाहूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरिक कायदा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. स्पष्टीकरण पाहूया. मध्य प्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळाने समान नागरिक संहिता विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव व राज्यपाल आहेत मंगूभाई C. पटेल. पुढे पाहूया. भारतीय हवाई दलाने जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये अभ्यास पिच ब्लॅक 2026, त्याला आपण एक्सरसाइज पिच ब्लॅक असे म्हणतो, 2026 मध्ये कोठे सहभाग घेतला? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण पाहूया. 20 जुलै 2026 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित बहुराष्ट्रीय अभ्यास पिच ब्लॅक 2026 मध्ये भारतीय हवाई दलाने सहभाग घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा असून चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. पुढे पाहूया. शहरी विकास आणि भूवापरासाठी सामान्य झोनिंग नियमन 2026 ची अधिकृत सूचना कोणत्या राज्याने जारी केली? उत्तर आहे आंध्र प्रदेश.
स्पष्टीकरण पाहूया. आंध्र प्रदेश सरकारने जमिनीचा वापर व शहरी विकासाच्या समान रचनेसाठी सामान्य झोनिंग नियमन 2026 अधिसूचित केले आहे. तसेच आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन. चंद्रबाबू नायडू. पुढे पाहूया. कर्मचाऱ्यांच्या वादांचे सामंजस्याने निवारणासाठी विश्वास 2026 या उपक्रमाची सुरुवात कोणी केली? उत्तर आहे EPFO. स्पष्टीकरण पाहूया. EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने त्यांच्याशी संबंधित सर्व वादांचे शांतिपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरण निवारण करण्यासाठी 2026 ची सुरुवात केलेली आहे. पुढे पाहूया. एपिडा द्वारे उत्तराखंडच्या काशीपूरवरून 24 मेट्रिक टन फ्रोझन फ्रेंच फ्राईजची पहिली खेप कोणत्या देशात पाठवण्यात आली? उत्तर आहे इराक. फ्रोझन फ्रेंच फ्राईज. तर स्पष्टीकरण पाहूया. उत्तराखंडमधील काशीपूर येथून एपिडा द्वारे 24 मेट्रिक टन फ्रोझन फ्रेंच फ्राईजची पहिली निर्यातीची खेप इराक देशात पाठवण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. RSS at 100 अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस, युनिटी अँड सॅक्रिफाईस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी. पुढे पाहूया. MNDC चे नवीन वाणिज्य संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे विवेक निशांत नाथ. स्पष्टीकरण पाहूया. विवेक निशांत नाथ यांची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ NMDC चे नवीन संचालक वाणिज्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा भारत जगात कितवा देश ठरलेला आहे? उत्तर आहे तिसरा. स्पष्टीकरण पाहूया. तर विक्रम-1 रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी क्षेत्रातील कक्षीय प्रक्षेपण क्षमता मिळवणारा भारत हा अमेरिका, चीन नंतर तिसरा देश ठरलेला आहे. पुढे पाहूया. फुलपाखरांच्या प्रजातीच्या गणनेमुळे अलीकडेच चर्चेत असलेले रायमोना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आसाम. पुढे पाहूया. कोणत्या देशातील टाकेडा कंपनीला अलीकडेच त्यांच्या डेंग्यू लसीसाठी DCGI कडून मंजुरी मिळालेली आहे? उत्तर आहे जपान. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.